कर्ज नापिकी आणि विजेच्या प्रतीक्षेत संपले आणखी एक आयुष्य। 2 मुलांनंतर आता वडिलांनीही केली आत्महत्या। पिंपळापूर गावावर शोककळा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे। सततची नापिकी, वाढते कर्ज आणि शेतीसाठी आवश्यक वीज जोडणी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या ज्ञानेश्वर मालेकर वय 62 वर्ष यांनी आज बुधवार दिनांक 22 जुलै रोजी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली। या घटनेने संपूर्ण पिंपळापूर गाव शोकसागरात बुडाले असून शेतकरी कुटुंबांवरील वाढत्या आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मालेकर यांनी आपल्या 5 एकर शेतीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून बोरवेल खोदली होती। शेतीला पाणी मिळावे म्हणून त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वीज जोडणीसाठी आवश्यक डिमांडही भरली होती। मात्र दीर्घकाळ उलटूनही त्यांना वीज पुरवठा मिळाला नाही। दुसरीकडे सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचनेमुळे त्यांची मानसिक अवस्था खालावत गेली। अखेर या असह्य तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली। या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे 2 वर्षांपूर्वी याच कुटुंबातील दोन्ही मुलांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्या दुहेरी आघातातून कुटुंब अजून सावरले नव्हते। आता वडिलांनीही आत्महत्या केल्याने या कुटुंबावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला आहे। ज्ञानेश्वर मालेकर यांच्या पश्चात पत्नी असा परिवार असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। ग्रामस्थांनी शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच वीज जोडणीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।